पाकिस्तानचा इतिहास आहे, प्रत्येक 7-8 वर्षांनी 10 वर्षांनी त्याला एकदा ठोकावं लागतं, ठोकल्यानंतरच ते देश सुरळीत चालतं. हे जे युद्ध झालंय हे 15-20 वर्ष पूर्वीच व्हायला हवा होता, तर हा वेळ आमच्यावर आला नसता. आता रिटायर झालोय. रिटायर जरी असलो तरी आता सध्याही सैनिकच समजतो. पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर हे सक्सेस करून दाखवलं आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं. असेच जे सैनिक आहेत ते सैनिक सोलापुरातील जे माजी सैनिक आहेत त्यांनी अशाच प्रकारे अनेक युद्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि भारताला यश मिळवून दिलेलं आहे. आपल्यासोबत सोलापुरातील काही सैनिक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊयात आणि भारतीय सैन्यांचं जे आत्मबल आपल्याला वाढवत आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊयात. काय सांगाल सर, तो आपलं नाव काय? काकासाहेब बळवंत काशीद. ओके, आपण काय सांगाल, आपण युद्धात भाग घेतलेला होता 1999 मध्ये जेव्हा आम्ही लढाईमध्ये होतो त्यावेळेची लढाईमध्ये आणि आत्ताच्या लढाईमध्ये खूप अंतर आहे. कारण अगोदरची आमने सामनेची लढाई 1999ची होती आणि आताची कशी टेक्नॉलॉजीमुळे जे सॅटेलाइट वगैरे सगळं काय होतं, कारण त्यावेळेला ऑटोमॅटिक होते हत्यारं, पण आमच्याकडे एवढी नाही, फक्त वेपर्स आणि AK-47 आदर दुसरं कुठलंही नव्हतं आणि टँक वगैरे आहेतच. पण त्या लढाईचं ना आता लढाईमध्ये खूप अंतर आहे आणि खूप चांगली लढाई झाली आणि अजून जरी समजा आम्हाला बोलवलं तरी पण आम्ही जाण्यास तयार आहे अशी आमची. आणि जे भारतानं त्यांना जे चोख उत्तर दिलं खूप छान पद्धतीने दिलं. तर जुनी जी युद्धाची पद्धत होती ती वेगळी होती, आताच्या युद्धाची पद्धत वेगळी आहे. काय सांगाल मेजर आपण? मी सुभेदार मेजर रावसाहेब काशीद. मी 1999च्या कारगिल लढाईमध्ये होतो. कारगिल लढाई ही आमने सामने आमच्याकडे जे टेक्नॉलॉजी कमी होती, पण आताच्या जे ऑपरेशन सिंदूर मध्ये जी टेक्नॉलॉजी आली ती फार सुंदर आहे आणि त्या लढाईमध्ये आणि ह्या लढाईमध्ये बहुत सारा फरक आहे. आणि आता जी लढाई केली ती फार सुंदर आहे आणि मोदीजी ज्यांनी जे ॲक्शन घेतले आहे ते फार सुंदर घेतले, त्याच्याबद्दल आभार आहे. ओके, आताच्या जे सैनिक युद्ध करतात आणि तुम्ही ज्यावेळेस युद्ध केलं त्या दोन्हीमध्ये फरक आता थोडाफार सांगितलेला आहे. तुम्हाला काय वाटतं आणि काय वाटतं ऑपरेशन सिंदूर विषयी? आताचं युद्ध जे आहे ते भारतावर थोपवलेलं एक एक्स्ट्रा युद्ध आहे. 1999 साली ज्या वेळेस कारगिल युद्ध चालू झालं त्यावेळेस पाकिस्तानच्या लोकांनी, पाकिस्तानच्या आर्मी आणि उग्रवाद्यांनी डोंगरावरती बसून आमचे सैनिक खालून वरी चढायचे आणि त्यांनी वरून फायर करायचे. एक दगड जर सोडला तर आमचे बरेच सैनिक नुकसान होऊ शकलं असतं. अशा परिस्थितीमध्ये आणि अचानक झालेलं युद्धाला आम्ही तयार नव्हतो, त्यावेळेस अचानक झालेल्या युद्धाला तोंड द्यावं लागत होतं. ते 1999 कारगिल युद्ध. आणि आजचं जे युद्ध आहे ते पहलगाम मध्ये 26 लोकांचे निरापद लोकांचे निर्हत्या, ह्या लोकांना बायकांना त्यांच्या बायकांच्या समोर, त्यांच्या मुलांच्या समोर एका पर्यटकांना गोळ्या झाडून मारणं हे कायरता आहे. ह्या कायरतेला खरंच उत्तर द्यायचं होतं तर हे सिंदूरनं दिलेलं आहे. कारण आमच्या भारतीय नारीचं जे सिंदूर त्या लोकांनी उजळलं त्याला प्रत्युत्तर म्हणून आजचं हे जे 7 तारखेचं युद्ध होतं रात्रीचं ते अतिउत्तम आणि फार छान होतं. आमच्या सैनिकाचा जज्बा एवढा खंबीर आहे की दिवसभर रात्रभर असे 6 महिने जर युद्ध लागलं तरीही आम्ही हटणार नाही, अशा प्रकारचा आमच्या सैनिकाचा जज्बा आहे, हिंमत आहे. आणि आमच्या हिमतीला साथ म्हणून आजचं जे देशाचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला, BSF वाल्यांना सगळ्यांना मी भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्हा आणि दिल्लीच्या वतीने मी त्यांना सक्षात सलाम करतो आणि अशीच जज्बा आमच्या सैनिकांमध्ये राहावी ही अपेक्षा करतो. आजच्या युवकांना काय सांगाल तुम्ही सैन्यामध्ये भरती होण्याविषयी किंवा इतर काही देशासाठी आपल्याला करता येईल त्याविषयी? मी रणजित निमंगरे, 24 वर्ष सेनामध्ये सर्व्हिस करून आता रिटायर झालो आहे. रिटायर जरी असलो तरी आता सध्याही सैनिकच समजतो. जर आता जगामध्ये युद्ध आता आवश्यक नाही, आपण युद्धाकडे
परंतु आतंकवाद ही एक भारताला सगळ्यात मोठा नुकसानदायक शत्रू आपल्यावर अटॅक करतात आणि धर्म विचारून वगैरे गोळीबार करतात आणि त्यामुळं नविलाजाने भारत देशाला त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी लागते आणि असे आता सध्या नवी युद्ध ही टेक्नॉलॉजीनुसार युद्ध होत असल्यामुळं मी नवीन पिढींना हे आग्रह करतो की आपण एक वेळ जन्माला आलो म्हणजे सैन्यामध्ये जरूर सामील व्हावं, आपण देश रक्षा करावी असं त्यांना आवाहन करतो. ऑपरेशन सिंदूर विषयी काय सांगाल? सर नमस्कार, मी राजकुमार जमखंडे. 24-25 वर्ष नोकरी करून रिटायर झालेला आहे. कारगिल वार मी बघितलेला आहे. JNKचा पाकिस्तान बॉर्डरचा पंजगाम सेक्टर, सोपोर सेक्टर आणि जिलेबी हिल्सवरती राहिलेला आहे. आणि आत्ताची जे ऑपरेशन सिंदूर बघतोय तर फार फरक दिसून येतात असं माझ्या मित्रांनी इथं सांगितलं आहे. ॲक्च्युली हे सिंदूर सक्सेस झालं कारण आमची जी फॉरेन पॉलिसीज आहे भारताची, एक मला म्हणावं असं वाटतं की एक संयम. भारत काम करतो संयमावरती, खूप सहन करतात. आत्ता जे झालंय, हे जे युद्ध झालंय हे 15-20 वर्ष पूर्वीच व्हायला हवा होता, तर हा वेळ आमच्यावर आला नसता. ॲक्च्युली जे आतंकवादीची एक समस्या भारतावरती आहे हे तेव्हा संपला असता. पण सध्याची जे टेक्नॉलॉजी वाढलेलं आहे त्या हिशोबाने जे लढाई झालंय त्यात आमचं जे प्लॅनिंग होतं, आमच्या गव्हर्नमेंटचं जे काही त्यांची ऑपरेशन हिशोबाने जे केलं आहे तर पाकिस्तानला एक मोठा जोरदार धक्का बसला त्यांना. आता पुढे त्यांनी असं काय करू नये असं तर त्यांनी मीटिंगमध्ये म्हटलेलं आहे. बघू आता पुढे असं काय झालं तरी आम्ही सर्व परत युद्धात जायला तयार आहोत, ही आमची शक्ती आहे. ऑपरेशन सिंदूरचं जगभरात कौतुक होतं, तर त्याच पद्धतीने जे आपले माजी सैनिक आहेत त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊ. काय सांगाल तू? मी काशीनाथ बनसोडे, 19 वर्ष सर्व्हिस करून आर्मीमध्ये रिटायर झालेलो आहे. आणि आपल्या देशामध्ये पाकिस्तान हमेशा प्रत्येक वेळी एक 8-9 वर्षांनी 10 वर्षांनी काहीतरी कुरघोडी करतो. आणि पाकिस्तानामध्ये किंवा त्यांच्या लोकांमध्ये काय दम आहे की बाबा निष्पाप लोकांना, ज्याच्या हातात हत्यार नाही त्या लोकांना, आणि पाकिस्तान आर्मी आतंकवाद्याला तयार होऊन आपल्या लोकांना, निष्पाप लोकांना मारते. आणि त्यांनी आपल्या धर्मविचार मारतात. त्यांच्या धर्मामध्ये किती महान गोष्ट आहे की दुसऱ्याच्या निहत्या लोकांना धर्म विचारून मारतात. आणि अशा पद्धतीने, आणि पाकिस्तानचा इतिहास आहे, प्रत्येक 7-8 वर्षांनी 10 वर्षांनी त्याला एकदा ठोकावं लागतं. ठोकल्यानंतरच ते देश सुरळीत चालतं. आणि आता ठोकण्या पलीकडे बी गेले त्यांचे. आणि आपल्या मोदी साहेबांनी आपल्या देशात व्यवस्थित निर्णय घेऊन वेळेवर आणि त्यांना प्रत्येक स्टेजवर विचार करून ज्या पद्धतीने त्यांची कुरघोडी असते त्या पद्धतीने त्या जागी त्यांना ठोकण्याची आवश्यकता आहे. आणि याच्या पुढे त्यांनी असला कोणतेही करू नये आणि सहनशीलता करू नये. आपल्या देशामध्ये, आपल्या देशात जगावर राज्य करण्याची सामर्थ्य आहे. आपल्याजवळ टेक्नॉलॉजी आहेत, आपल्याजवळ हत्यार आहेत, ते काय आपल्या खेळण्यासाठी नाहीत. आणि पाकिस्तान सारख्या देशाने कधी कुणाला बी धमकी देतात, कोणत्या स्तरावर कोणताही छपरी येतोय, त्यांचा मंत्री म्हणतोय की बाबा आम्ही पाणी बंद केलं तर रक्ताचे पहाट वाहतील. अरे या ना तिथं पहाट व्हावं. ते स्वतःचे लेकरं बाळ दुसऱ्या देशात पाठवतात. बाबा भारत अटॅक करू शकतो. 8-9 दिवस त्यांना भीती होती. आणि वेळोवेळी पूर्वी बी ते आतंकवादीचे कॅम्प ध्वस्त केलेलं आहे, ह्या वेळेस बी केलंय. आणि डायरेक्ट पाकिस्तान आर्मीचा सपोर्ट असतो तेव्हाच करतो. आणि त्या देशाचा सपोर्ट असल्यामुळे हे सगळ्या कुरघोडी होतात. आणि याच्या पुढं की कोणत्याही भारतातल्या निष्पाप लोकांना बळी जायला नाही पाहिजे. वेळोवेळी त्यांना त्यांचा धडा शिकवायला पाहिजे. आता इस्रायल सारख्या देशांनी सर्व देश मुस्लिम साथ असून एक सिंगल माणूस मारलं तरी त्यांनी अटॅक करतात. आणि भारतात 30-30 लोकांना मारलं जातं, त्यांचं काहीच कारण नाही. लहान पोरं, लेडीज यांना मारलं जातं म्हणजे त्यांचं किती दम आहे त्यांच्या धर्मात किंवा धर्म विचार येते हे शिकवलेलं जातं का धर्मात. बाबा ज्याच्या हातात तुम्ही तुमच्या बरोबरच्या लोकांना हत्यार असले की त्यांच्याबरोबर युद्ध करा ना. निष्पाप लोकांना मारणं काय अर्थ आहे? म्हणून वेळेला त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. ह्याच्यानंतर कोणते त्यांनी एवढी धाडस नाही करायला पाहिजे. मोदी साहेबांना किंवा सगळ्या लोकांना हेच सांगायचं आहे. आणि देशातल्या लोकांना बी किंवा बाकी नेते बी किंवा फौजला सबूत मागणं किंवा फौजी बरोबर मजा करणं. फौज एक असे की फौजी एक असा माणूस असतो की ते सगळं त्या करून त्यांनी देशासाठी बॉर्डरवर लढत असतो. तिथली परिस्थिती काय असते, तिथली क्लायमेट काय असते आणि त्याची लाईफ ऍडजस्ट असते. आणि त्याला तुम्ही सबूत मागता घरून. तुमचा एखादा मुलगा किंवा तुम्ही जर बॉर्डरवर गेला आणि देशाचं लढायचं तर साहस केलं, तुम्हाला कळतं, तुम्हाला बसल्या ठिकाणी भीती वाटतं बाबा आम्हाला बॉम्ब टाकतील का आम्हाला. आणि तो माणूस तिथं रेगिस्तानमध्ये -टेम्परेचरमध्ये फेस करतो आणि त्याला सबूत मागणं बी खूप मोठं पाप आहे.
असं आम्ही समजतो. आणि त्यामुळे याच्या पुढे माझं एवढंच सांगणं आहे की याच्या पुढे जर पाकिस्तानी कोणत्या प्रकारची कुरघोडी गेली, प्रत्येक स्टेजवर ज्या पद्धतीने करतो, एक बी माणूस मारला तर 10 माणूस मारावं आणि त्या पद्धतीने त्याला उत्तर द्यावं. आणि मोदी साहेबांना माझं सांगणं हेच आहे की ज्या स्टेजवर जसा माणूस समजतो त्या पद्धतीनेच त्याला सांगायला पाहिजे, एवढं माझी अपेक्षा आहे. कारगिल युद्धामध्ये सोलापुरातील शहर जिल्ह्यातील सैनिकांनी सहभाग नोंदवत आपलं पराक्रम सिद्ध केलं होतं. त्याच पद्धतीने आज ही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशातील सैनिकांनी आपली ताकद सबंध जगाला दाखवून दिली. येणाऱ्या काळात युद्ध लागलं आणि जर सैनिकांची गरज असेल तर आम्ही तत्परतेने तयार आहोत, अशी ग्वाही सोलापुरातील माजी सैनिकांनी दिलेली आहे. नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर.